सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल. अरे कोण आलं रे, कोण आलं? अरे कोण आलं? परंड्यात निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराचा जोरदार धुराळा उडत आहे. नगराध्यक्षपदाचे प्रतिस्पर्धी उमेदवार जाकीर सौदागर व विश्वजित पाटील आपापल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्यावे यासाठी परंडा शहराच्या प्रत्येक प्रभागातून पदयात्रा काढत आहेत. जाकीर सौदागर विरुद्ध विश्वजित पाटील अशी रंगतदार लढत परंडा शहरात होत आहे. जसा प्रचाराचा जोर वाढतोय तशी या निवडणुकीची रंगत वाढली आहे. मंगळवारी शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाकीर सौदागर यांनी प्रभाग क्रमांक 10चे उमेदवार वनमाला शिंदे, मोहसिन सौदागर यांच्या समवेत प्रभागाच्या विविध भागातून पदयात्रा काढली. तर प्रभाग क्रमांक 9मधील शिवसेनेचे उमेदवार मन्ना बिजिनेरी, चंद्रकांत गायकवाड यांच्या समवेत प्रभाग क्रमांक 9मध्ये पदयात्रा काढली. या पदयात्रेच्या माध्यमातून सौदागर यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन आपली भूमिका मांडली. देशात व राज्यात महायुतीची सत्ता असल्याने परंडा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी परंड्याची सत्ता शिवसेनेच्या हाती देण्याचे आवाहन जाकीर सौदागर यांनी मतदारांना केले. हजारोच्या संख्येने निघालेल्या पदयात्रेमध्ये शिवसेना शहर संघटक वाजिद दखनी, मतीन जिनेरी, माजी नगरसेवक रत्नकांत शिंदे, राजकुमार माने, बाजार समितीचे संचालक विजयकुमार बनसोडे, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख दत्ता महाराज रणभोर, दिलीप रणभोर, शिवाजी सोनवणे, राहुल शंकर बनसोडे, ख्वाजा मिया लांडगे, दीपक कडबने, नवाज पठाण, अजहर पटेल, मुझफ्फर जिनेरी, नवाज शेख, इस्माईल शेख, अमोल चौतमहाल, सिद्धार्थ बनसोडे, अली शेख, वामन शिंदे, आकाश शिंदे, अली शिंदे, संतोष शिंदे, बाळराजे माकणीकर, लखन दनाने, विश्वास बनसोडे, नागनाथ शिंदे, नागेश लोहार यांच्यासह हजारोच्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रेक्षकांनो, बातम्या आवडल्यास लाईक व शेअर करा. पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. लोकशक्ती न्यूज, सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल.